मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकताय मी गॅस ऑन करून इडली पात्र इथे ठेवलेलं आहे. इडली पात्रात मी अगदी त्याच्या मिनिमम लेवल पर्यंत पाणी ठेवलंय. हे पहा. आणि ते पाणी आता उकळतंय. त्यात वाफ तयार होतीये. आता हे पाणी उकळेस्तोवर आपण काय करायचंय, आपण जे पीठ केलंय ना घरी, आंबोले जे तयार केले इडलीसाठी, त्याच्या इडल्या मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे. तर सर्वप्रथम हे जे इडली पात्र आहे ते गॅसवर ठेवल्यानंतर, त्यात पाणी ठेवल्यानंतर मी आता दाखवते तुम्हाला ते इडली कशी करते मी त्याची. हे पहा, हे जे इडलीचे मोल्ड आहेत ना आपले, हे पहा. हे इडलीचे मोल्ड आता मी ग्रीस करून घेणार आहे तेलाने, म्हणजे त्याच्यातल्या प्रत्येक साच्यात ना तेल लावून घेणार आहे, जेणेकरून आपली इडली झाल्यानंतर, वाफून झाल्यानंतर ती काढताना इडली चिकटणार नाही आणि भांडं खराब होणार नाही. तर ते मी तेल लावून घेतेय. आपण तयार केलेलं सगळं पीठ जे आहे ना उरलेलं, ते मी फ्रीजमध्ये साठवून ठेवलेलं आहे, ते मीठ न घालता. आता हे इतकं पोर्शन मी इडलीसाठी बाहेर काढून घेतलंय. इतकं आम्हाला पुरेसं आहे इडल्यांकरता एका वेळेच्या. तर त्यात फक्त मी मीठ घालणार आहे. तर आता आपण आधी हे इडली मोल्ड ग्रीस करून घेऊया. मी सांगितलेल्या सगळ्या जर टिप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या ना मैत्रिणींनो, तर तुमच्या देखील इडलीचं पीठ ना हे असं छान फुलून येणार आहे आणि छान इडल्या होतील घरच्या घरी. अगदी रेस्टॉरंट स्टाईल इडली आपल्याला घरी करता येते मग. आणि आपण जे पीठ पाहिलंय ते केवळ इडलीसाठीच नाही तर इतर पदार्थांसाठी पण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे असं तऱ्हेचं पीठ तयार करून ना तुम्ही तुमचं साधारण 4-5 दिवसांचं तरी सकाळी नाश्त्याचं जे टेन्शन असतं की आज नाश्ता काय करायचा, हे असं इडलीचं पीठ रेडी असेल ना फ्रीजमध्ये, तर ते जे नाश्त्याचं टेन्शन असतं ते नाश्त्याचं टेन्शन दूर होऊन जातं आपलं. आता हे बॅटर आहे ना, या बॅटरमध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे. हे बघा, चटणीमध्ये देखील आपण मीठ घालणार आहोत, त्याच्यामुळे व्यवस्थित अंदाजानेच आपण मीठ घालायचं, जास्त खारट करायचं नाही इडल्या. आणि ना हे ना मी आता ढवळून घेणार आहे. ह्याला एकदम जोरजोरात जास्त ढवळायचं नाही आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता त्यात एअर बबल्स आहेत ना, ते सगळेच असे जर मोडले गेले ना तर मग ती इडली तशी मऊ आणि जाळीदार होत नाही. त्याच्यामुळे खूप जोरजोरात आणि जास्त वेळ नाही फेटायचं. हे थोडाच वेळ जसं ढवळून घ्यायचं आणि मग थोडा थोडा पोर्शन आपण या साच्यात टाकायचं आहे इडलीच्या. लक्षात ठेवा, हे इडली मोल्ड पण ना पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही. ती इडली राईज होते ना, फुलते इडली ती, मग ती जागा ठेवायची थोडीशी त्याला. हे बघा, पूर्ण नाही भरते मी, थोडीशी जागा ठेवतेय. हे पहा, आता मी एक एक करून हे सगळे इडली मोल्ड ना रेडी करते भरून. ही जी प्लेसमेंट असते ना ठेवतानाची पण डिशची, हे जे आहेत ना होल, हे बघा, हे जे होल आहेत ना, ते होल आहेत ना ते हवा पास होण्याकरता असते. जी स्टीम तयार होते ना, ती स्टीम पास होण्याकरता हे होल असतात. त्याच्यामुळे हे होल जे असतात ना, हे असे इडलीवर, खालच्या प्लेटच्या इडलीवर आले पाहिजेत. असं प्लेस करा ते. हे बघा, इथून खाली दिसते तुम्हाला, इथे इडली आहे, मग त्याच्यावर हे 3 होल आलेत. जर तुम्ही असे सरसकट ठेवलेत ना ते, तर त्याला स्टीम प्रत्येक इडलीला व्यवस्थित लागत नाही आणि मग ते व्यवस्थित राईज होत नाही. तर हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही, की साचा जेव्हा आपण त्या इडलीच्या आतमध्ये त्या प्लेट्स लावतो ना, तेव्हा ते व्यवस्थितच लावायचेत आपण. हे पहा, आता पुन्हा मी तो फिरवून व्यवस्थित लावते.
हे बघा, हे रोल त्या इडलीच्या वर आले. तसेच सगळे साचे मी ठेवलेत व्यवस्थित. या आता इडल्या तुम्हाला मी करून म्हणजे व्हिडिओ करून दाखवण्यासाठी आणि माझ्या मुलाच्या नाश्ता करता बनवते, त्याच्यामुळे ह्या इतक्या साधारण इडल्या आम्हाला पुरेशा होणार आहेत. हे बघा, आता हे मी घट्ट लावतीये इथे. आता हे लावल्यानंतर ना हे जरा असं टॅप करते मी भांड, म्हणजे कुठे जर जागा शिल्लक राहिली असेल, म्हणजे हवा असेल तर ती निघून जाईल. आता मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकताय हे इडलीच्या भांड्यात आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवले ना, त्याला खदखदून उकळी आलेली आहे. त्याच्यामुळे आता हा जो ह्या ज्या इडलीच्या प्लेट्स आहेत ना, त्या प्लेट्स आपण आतमध्ये प्लेस करायचे वाफवण्याकरता. आणि हे असं झाकणवरचं लावून टाकायचं आहे. तुमच्याकडे जर हा इडलीचा हे जर भांडं नसेल ना वाफवायचं, तर तुम्ही वाट्यांमध्ये देखील खाली कढईत पाणी घेऊन त्याच्यावर चाळणी ठेवून ना, वाट्यांना लहान लहान ज्या वाट्या असतात आपल्याकडे, त्या वाट्या तेलाने ग्रीस करून देखील हे मिक्सर त्याच्यात ओतून इडल्या त्याच्यात वाफवू शकता. आता हे साधारण झाकून मी वाफवणार आहे. इडल्या साधारण 10 ते 12 मिनिटात इडल्या वाफवून होतात. तर आता 10 ते 12 मिनिटानंतर आपण पाहूयात त्या कशा वाफल्यात. हे तुम्ही पाहू शकताय आता तब्बल 12 मिनिटं झालेली आहेत. तर आपण झाकण काढून बघूया इडल्या झाल्यात का ते. हे पहा, आता एकतर तुम्ही सावधगिरीने ते हात लावून त्याला पाहायचं आहे, चिकटत नाहीये म्हणजे ही झालेली आहे इडली. हे पहा, किंवा तुम्ही चमचा किंवा सुरी आत प्रिक करून पाहायची. जर ते बॅटर कच्चं तसं चिकटलं नाही ना सुरीला वगैरे, तर त्या इडल्या झालेल्या आहेत, म्हणजे ही वाफून झालेली आहे. ही बघा, आता मी गॅस बंद करतेय. गॅस बंद करून देखील थोडा वेळ ना हे झाकण आपण असं लावून ठेवूयात आणि थोड्या वेळाने एक 5-7 मिनिटांनी आपण त्या बाहेर काढून मग थंड करून गार करून डिमोल्ड करूयात. हे पहा मैत्रिणींनो, आता मी हा जो इडली प्लेटचा स्टँड आहे ना, एक 5-7 मिनिटांनी बाहेर काढलाय. आता त्या सगळ्या प्लेट्स आपण हे नोझल उघडून ना वेगळ्या करून घेऊयात आणि थोडंसं गार करत ठेवूयात. तुम्ही पाहू शकताय प्रत्येक इडलीला छान जाळी पडलेली आहे. हे बघा, आता या थोड्याशा ना गार व्हायला द्यायच्या आणि मग चमच्याच्या साहाय्याने चमचा असा पाण्यात भिजवून ना त्या डिमोल्ड करून घ्यायच्या आपण. या बघा, आता त्या डिमोल्ड केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे पहा मैत्रिणींनो, आता त्या इडल्या थोड्या गार झाल्यानंतर ना आपण असा चमचा घ्यायचा, वाटीत पाणी घ्यायचंय. तुम्ही चमच्याच्या या असं पाण्यात बुडवून ना या साईडने सुद्धा काढू शकता, तर डिमोल्ड करू शकता, किंवा असा इथे बुडवून या मागच्या साईडने सुद्धा डिमोल्ड करू शकता. हळूहळू तो असा फिरवायचा आहे चमचा. ही बघा, इडली इतकी सॉफ्ट झाली आहे, जाळीदार झाली आहे. हे बघा, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, किती कापसासारखी मऊ इडली झाली आहे, हलकी झाली आहे आणि किती छान जाळी त्याला पडली. हे बघा, हे बघा, बघू शकता आतपर्यंत. अशा तऱ्हेने तुम्ही या इडल्या करून पाहायच्या आहेत. हां, आणि या इडल्या आता मी खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करणार आहे. त्या खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी जी आहे ती मी पुढच्या व्हिडिओत टाकते. आता ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना, तर या रेसिपी खाली कमेंट जरूर करा, लाईक करा, ही रेसिपी शेअर करा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते चॅनल सबस्क्राईब करा. आणि या अशा पद्धतीने सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही देखील इडल्या करून पाहायचे आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवायचा आहे. धन्यवाद.
हे पहा मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकताय अशा तऱ्हेने आपल्या मऊ कापसासारख्या मऊ तोंडात टाकल्यावर लगेच विरघळणाऱ्या अशा छान जाळी पडलेल्या मऊसूत अशा इडल्या तयार झाल्यात. हे बघा किती हलक्या झाल्यात ह्या इडल्या. आणि ही हिरवीगार अशी चटणी मी त्यासोबत केली आहे. या चटणीची रेसिपी आपण लवकरच पाहू या यूट्यूब चॅनलवर माझ्या. मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही देखील या इडल्या करून पाहायच्यात आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवायचा आहे. धन्यवाद.